जय भीम मित्रांनो, आज आपण बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मौजे सोनवली बदलापूर येथे आपण इथं बघा हे बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारक इथं सोनवली येथे आहे. तर आपण इथं आज इथं आलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी. तर बघा रोड टच आहे, तुम्ही बी येऊ शकता. बघा रोड टच आहे. बघा आपली स्वतःची गाडी असेल तर घेऊन येऊ शकता, बदलापूर स्टेशनवरून येऊ शकता. आणि स्वतःची बाईक वगैरे असेल तरी तुम्ही येऊ शकता इथं आंबेडकर स्मारकाला भेट देण्यासाठी. तर चला आपण आतमध्ये स्मारक बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कसं आहे ते पाहूया. इथे जर मेन गेट आहे, हे बघा इथे जर मेन गेट आहे आणि या मेन गेटवरून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. तर बघा इथं बोर्ड दिलेला आहे. बघा काय बघा इथं तुम्ही ह्याच्याबद्दल प्राण्याबद्दल आणि आतील वनस्पतीबद्दल माहिती दिली आहे की त्याच्यावर कोणी हे करू नये, नासधूस करू नये म्हणून अशी माहिती दिलेली आहे. आणि इथं बघा इथं पत्ता दिला बघा काय कुठं आहे. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मौजे सोनवली बदलापूर. बघा इथं सोनवली येथे बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्मारक आहे. आणि त्याचं बघा बाहेरून बघा तटबंदी कशी आहे. बघा इथं हत्तीचं वगैरे बघा, वाघ हत्ती प्राण्यांचं इथं चित्र दिलेलं आहे. इथं हे बघा वाघ हत्ती प्राणी सिंह सर्व प्रकारचे हरिण दिसतं इथं. सर्व प्रकारचे बघा प्राणी इथं दिलेले आहेत. तर हे त्याचं कंपाऊंड आहे बघा मित्रांनो. हे असं कंपाऊंड आहे. ह्या बाजूनं बाहेरचा भाग तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा एक कंपाऊंड आहे. तर चला आपण आतमध्ये पाहूया. आता आपण गेटच्या आतमध्ये आलेलो आहे. आणि हे बघा समोर दिसते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असं भव्य असं स्मारक उभारलेलं आहे मित्रांनो. नागपूर दीक्षाभूमीचं इथं स्टॅच्यूज केलेला आहे असा हे स्मारक उभारलेलं आहे मित्रांनो. तर हे बघा बाजूनं बघा हा रस्ता आहे आतमध्ये जाण्यासाठी. बाजूला बाक बी आहेत बसण्यासाठी. बघा हे बाक ठेवलेले आहेत लोकांना बसण्यासाठी. इथं झाडं शोची झाडं आहेत बघा, सावलीसाठी शोची झाडंसुद्धा आहेत बघा. हे बघा सावलीसाठी शोची झाडं आहेत ते. आणि इथं आतमध्ये बघा इथं सिंहाचं एक पुतळा आहे. इथं सिंहाचा पुतळा. इथं गार्डन आहे बघा. हे बघा हे गार्डन दिसते का तुम्हाला? तर हे गार्डन पाहू शकता तुम्ही मित्रांनो. हे असं गार्डन आहे. इथं सिंहाचा पुतळा इथं उभा करण्यात आलेला आहे. तर आपण त्याला गार्डन पाहूया. तर इथं बघा लाईनशीर असं इथं बाग ठेवलेले आहेत लोकांना बसायसाठी. जे लोक कवन येतील ना त्यांना बसण्यासाठी इथं बघा इथं बाग ठेवले आहेत. ह्या बाजूला बघा शोचे झाडं आहेत. आणि असं हे आतमध्ये गेट आहे. तिथं बाथरूमची सोय बघा तिथं. आणि इथं एक इमारत आहे. तर तिथे इमारत काय आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. पहिलं आपण गार्डन पाहूया. तर बघा हे असं गार्डन आहे बघा. सर्व बाजूनं बघा शोची झाडं आहेत. इथे एक हत्तीचा पुतळा उभा आहे बघा. आणि ह्या बाजूला एक हत्तीचा पुतळा उभा आहे. तर मी गार्डनच्या आतमध्ये जाणार नाही आणि झाडाला विजा पोचवणार नाही मी. तर मी तुम्हाला रोडवरूनच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर बघा हे असं गार्डन आहे. सुंदर असं मन मोहून टाकणार बघा गार्डन आहे. भावानो तुम्ही बी येऊ शकता, इथे पाहू शकता. आणि हे आंबेडकर स्मारक नसून बाबासाहेबांचे आचरण आणि विचार इथं जतन करण्याचं काम मित्रांनो. एक असं भलं मोठं काम केलेलं आहे मित्रांनो. बाबासाहेबांचा विचार इथं आलं ना, इथं स्मारकामध्ये आलं का आपल्याला बाबासाहेबांची आठवण, विचार, गौतम बुद्धाचे विचार ह्याची आपल्याला जाणीव होते. तर हे बाबासाहेबांचे विचार, बुद्धांचे विचार हे
आपल्याला आठवण होण्यासाठी बाबासाहेबांचंच मोठं स्मारक बांधलेलं आहे मित्रांनो. तिथं लायब्ररीची सुद्धा सोय आहे. गरीब लोक इथं लायब्ररीमध्ये अभ्यास वगैरे करतात, स्पर्धा परीक्षेत अभ्यास करतात बघा. तर बघा हे शोची झाडं आहेत आणि हे गार्डन आहे बघा. इथून मी बघा स्मारक कसं दिसते, बाबासाहेब आंबेडकर स्मारक गार्डनमधून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा हे बघा गार्डनचा पट्टा किती मोठा आहे बघा. हा एक बघा पट्टा आहे गार्डनचा. गवत आहे आणि बाजूला शोची झाडं आहेत. ही शोचं गवत आहे. तर मित्रांनो हा एक पट्टा आहे बघा गार्डनचा, जेणेकरून लोकांना इथं वातावरण शांत असं राहावं असं गार्डन आणि सावलीची व्यवस्था आहे इथं. इथं बघा हिरवी गार्डन आहे. इकडं बघा हरणाचे पुतळे या झाडाखाली ठेवलेले आहेत बघा. बघा हरणाचे पुतळे. बघा हे चाफ्याचं झाड बघा किती सुंदर असं आहे बघा. हे बघा हे हरणे आहेत आणि हे चाफ्याचं बघा फुलं किती सुंदर असे फुलं आलेले आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि तर हे पक्षी आहेत बघा, पक्षी. आणि हे पाहू शकता तुम्ही इथं बैलाचा पुतळा आहे. इथं किती सुंदर असा बैलाचा पुतळा उभा केलेला आहे. आणि हिरवंगार असं गार्डन इथं केलेलं आहे. त्याला पाण्याची व्यवस्था आहे. मग इथं पाण्याची सुद्धा व्यवस्था, पिण्याची सोय आहे आणि गार्डनला पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था आहे मित्रांनो. आणि बघा ह्या बाजूने मी तुम्हाला बघा अजून एक बात दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा बाबासाहेब आंबेडकर स्मारक कसं दिसते. इथं लोक येतात, बुद्धवंदना वगैरे बुद्धवंदना करतात. गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या पाया वगैरे पडतात, त्यांना फुलं वाहतात आणि त्यांचे विचाराचे आचरण करून निघून जातात मित्रांनो. तर हे बघा असा हा स्मारकाचा परिसर आहे. हा मित्रांनो स्मारकाचा पाठीमागील भाग आहे बघा. इथं पाण्याची बोरिंग आहे. इथं पाणी इथून आपल्याला पिण्यासाठी वापरलं जातं किंवा झाडासाठी पाणी वापरलं जातं बघा. तर हे पाठीमागून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा हे स्मारक आहे बघा. बाजूने बघा शोची झाडं वगैरे असं सुंदर वातावरण असं आहे. माणसाचं मन मोहून टाकणार आणि बुद्धांच्या विचारानंतर अधिकच मन मोहून जातं मित्रांनो. इथं बाबासाहेबांच्या विचार, बाबासाहेबांचे आचरण हे इथं आल्यानंतर आपल्याला करणं जरूर आहे. त्यासाठी बघा भले मोठ्या स्मारकाची इथं उभारणी केलेली आहे. तर मित्रांनो ही जी समोरील इमारत दिसते ही काय तर ग्रंथालय भवन बघा. इथं मोठ्या प्रमाणात इथं लायब्ररी उभारण्यात आलेलं मित्रांनो. इथे बघा सर्व स्पर्धा परीक्षांची पुस्तके सर्व प्रकारची पुस्तके मित्रांनो या लायब्ररीमध्ये ठेवलेले आहेत. आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ही लायब्ररी एकदम उत्तम अशी इथं तयार केलेली आहे मित्रांनो. बघा किती मोठी लायब्ररी आहे बघा. तुम्हाला मी बघा किती मोठी आहे बघा लायब्ररी. दोन माळ्याची ही लायब्ररी आहे बघा. तर एवढी मोठी लायब्ररी आहे. तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारची पुस्तकं तुम्हाला मित्रांनो वाचण्यासाठी भेटतात. गरजू विद्यार्थी ते स्पर्धा परीक्षेचा बी अभ्यास करतात मित्रांनो. आणि बरेच लोक इथून उत्तीर्ण झालेले आहेत मित्रांनो. तर आपण बोर्ड काय लिहिला आहे तो आपण वाचू बघा इथं. तर इथं बोर्ड काय बघा, सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे कामाचे नाव, हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी व सुशोभीकरण, ग्रंथालय अभ्यासिका केंद्र इमारत उद्घाटन केलेले मित्रांनो. प्रमुख पाहुणे आहेत नामदार रवींद्र चव्हाण साहेब आहेत. तर बघा अशी या स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे आणि इथं लायब्ररीची उभारणी करण्यात आली बघा. आतून कसं आहे बघा तुम्ही पाहू शकता. आतून बी तुम्ही पाहू शकता बघा. अशी आतून लायब्ररी बघा. अशी जवळजवळ दोन माळ्याची एक लायब्ररी आहे बघा. असं आतून बघा कसं स्ट्रक्चर आहे बघा. बांधकाम कसं आहे पाहू शकता तुम्ही.
मित्रांनो, इथून जी आपण बिल्डिंग दिसते, जी इमारत दिसते त्या इमारतीकडे आपण जाऊया. तो इमारत कोणत्या प्रकारची आहे तर आपण चला इमारतीकडे जाऊया. पाहू शकता तुम्ही बघा, इकडे या इमारतीकडे जायसाठी बघा हा रस्ता आहे तयार केलेला आहे. तर आपण तिथं काय आहे पाहूया, कशासाठी इमारत तयार केलेली आहे एवढी मोठी, तर आपण ती पाहूया आता. तर मित्रांनो, ही बघा इमारत आहे बघा. मी तर इमारतीजवळ आलेला आहे मित्रांनो. तर ही इमारत इथं मी विचारलं तर ही इमारत कशा तर मित्रांनो, इथं लग्न कार्य वगैरे पूजा वगैरे असेल ना, तर इथं तुम्ही लग्न कार्य आपलं पूजा वगैरे तुम्ही करू शकता असं ही असा मोठी इमारत बांधलेली बघा लग्नासाठी कार्यासाठी. तर इथं तुम्ही पूजा वगैरे करू शकता मित्रांनो. नमामि म्हणते जी. तर बघा इथं आपण आपल्या ह्याच्यासाठी बघा हे मोठा हॉल दिलेला आहे. इथं तुम्ही लग्न पूजा कार्य इथं करू शकता. बघा ही अशी मोठी इमारत आहे. तून लायब्ररीची बघा पाठीमागून कशी इमारत दिसते ते. ही लायब्ररीची बघा इमारत पाठीमागून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक एवढं भलं मोठं असं 5 एकरामध्ये स्मारक बघा बांधलेलं आहे. तिथं त्याच्या बाजूला गार्डनची वगैरे सोय केलेली आहे. या स्मारक बघा 5 एकरामध्ये आहे. मित्रांनो बघा इथं बघा तुम्हाला बाथरूमची पुरुषासाठी वेगळी आहे आणि महिलांसाठी वेगळी आहे बाथरूमची सोय केलेली आहे मित्रांनो. हा परिसर आहे बघा 5 एकरामध्ये हे स्मारक बनवलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता कसं स्मारक आहे. हे बघा समोरून असं स्मारक दिसते बघा. आतमध्ये मोठा हॉल आहे आणि त्यावरती जायसाठी बघा इथून पायऱ्या आहेत. या पायऱ्या आहेत मित्रांनो. आपण वरती जाऊन पाहूया काय ते. तर हे बघा असं हे आहे. हे आपलं गेट बंद आहे त्यामुळे मी तुम्हाला आतील भाग जाऊ शकत नाही. बघा हे गेट बंद आहे बघा. इथून हे गेट आहे बघा आतमध्ये हॉलसाठी जाण्यासाठी. तर आतमध्ये काय तर पण मी आतमध्ये जी बुद्धांची मूर्ती आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. बघा इथं बघा बुद्धांची मूर्ती समोर दिसते तुम्हाला. आणि हा भला मोठा हॉल आहे. ही काच इथून तुम्हाला दिसते की नाही सांगता येत नाही, तरी पण तुम्ही पाहू शकता. असा भागावरून हा असा भाग दिसतो बघा मित्रांनो. पहिल्या माळ्यावरून असा भाग दिसतो बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक. तर हा बघा असा हॉल आहे बघा. आणि हॉलमध्ये गौतम बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेब आंबेडकरचा बघा प्रतिमा इथं आहे बघा. अशी गौतम बुद्धाची बघा मूर्ती आहे इथं. इथं लोक ध्यान करतात गौतम बुद्धाची पूजेसाठी बघा. हा एवढा मोठा हॉल बनवलेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हे बघा. इथं बघा गौतम बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती बघा इथं आहे. आणि ही मोठी गौतम बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेबाचा तिथं फोटो आहे इथं. तर मित्रांनो तुम्ही जरूर येऊन जा आणि बाबासाहेबांच्या विचाराचा आनंद घ्या. गौतम बुद्धाच्या विचाराचा आनंद घ्या आणि आपल्या जीवनात आनंद आणा. मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम.